पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कुचकामी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। त्यातच आता प्रसूती झालेल्या एका महिलेला आपल्या बाळावर उपचार करण्यासाठी पालघरमधून थेट जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। पालघर ग्रामीण रुग्णालयात निकिता डगला यांची प्रसूती झाली। त्यांना 2 जुळी मुलं झाली, मात्र मुलांचं वजन कमी होतं, त्यामुळे त्यांना पालघरमधून जव्हार इथं शिशु देखभाल कक्षात जायला सांगण्यात आलं। त्यामुळे नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेला 80 किलोमीटरचा प्रवास करून जव्हार इथं जावं लागलं। पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र अजूनही नागरिकांना आरोग्याच्या पुरेशा सुविधा देण्यास सरकार आणि प्रशासनाला यश आलेलं नाही असंच दिसतंय। त्यामुळे पालघरची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। सकाळी 12:30 पालघर येथून बेबी ऑफ निकिता निलेश डगला ही जी जुळी बालकं आली होती। ए बेबीचं वेट 2 किलो 450 आणि बी बेबीचं वेट 2 किलो 200 ग्राम होतं। आता दोन्ही बालकांची प्रकृती स्थिर आहे। दोन्ही बालकांना मिनिमम ऑक्सिजन चालू आहे।